आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल की संबंधित आमदार आपल्या बाजूला उभे 5 जणांना इशारा करतो आणि ते 5 जण जाऊन नितीन देशमुख या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला जाऊन मारहाण करतात। मारहाण करतानाचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मारहाण ते करतात, नितीन देशमुख कुठेही हात उचलत नाही। त्याच्यानंतर पोलिसांनी ऋषिकेश टकले आणि अजून एक इस्माला ताब्यात घेतलं आणि 3लाही ताब्यात घेतलं। पण आज जेव्हा कोर्टात सादर करण्यात आलं तेव्हा 2 इसम नाही तर एकच इसम ताब्यात हजर करण्यात आलं। दुसऱ्याचं नाव गणेश भुसे होतं, भुते दुसऱ्याचं नाव गणेश भुते होतं। हा देखील क्रिमिनल आहे। म्हणजे विधिमंडळामध्ये 5 जण येऊन मारतात, 2 जणांना ताब्यात घेतलं जातं आणि शेवटी कोर्टात एकालाच घेऊन जातं आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावरती 10 कलम लावली जातात आणि तो खूप मोठा गुन्हेगार आहे असं दाखवण्यात येतं। काल रात्री आम्हाला देखील पोलिसांनी 2.5 तास गंडवत ठेवलं। आम्ही विचारायला गेलेलो त्याला कुठे ठेवलाय, इथे ठेवलाय, तिथे ठेवलाय, तिथे ठेवलाय, तिथे ठेवलाय, असं करता करता शेवटी आम्हाला नितीन देशमुख 12 वाजल्यानंतर 3 वाजता 3:30 वाजता त्याची आणि आमची भेट झाली। आम्ही कुठेही नाकारत नाही की नितीन देशमुख आमचा कार्यकर्ता नाही, तो आमचा सगळ्यांचा जवळचा कार्यकर्ता आहे। पण प्रकरणात साधर्म्य दाखवण्यासाठी म्हणून ते जितेंद्र आव्हाडांबरोबर आतमध्ये आले तर ते माझ्याबरोबर आतमध्ये आले नव्हते। पण आपण व्हिडिओ तपासू शकता की आमदाराबरोबर कोण आलं होतं, ऋषिकेश टकले आणि ते गणेश भुते आणि अजून 3 जणांची नाव आहेत। मी 3 जणांची नावं माईक खाली ठेवल्यावर आपल्याला देतो। त्या 5 जणांनी हल्ला केला, ती 5 जणांची नावं आमच्याकडे आहेत। ह्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड चेक करा। दारूच्या भट्ट्या चालवणे 307, 326, झोपडी दादा प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावर झालेली आहे। अशा प्रकारचे गुंड घेऊन तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर ते एका कोपऱ्यात उभे होते, ते पसरलेले नव्हते। पसरलेले असतात तेव्हा अचानक मारामारी झाली तर समजू शकतो की अचानक झाली। जेव्हा एकत्रित उभे राहून खुणवाखुणवी होते आणि त्याच्यानंतर मारलं जातं तेव्हा तो कट असतो। पोलिसांना जर एवढीच गुन्हे नोंदवण्याची हाऊस होती तर विधिमंडळाचे कॅमेरे आणि काय ते व्हिडिओ CCTV तपासायला पाहिजे होते। सगळं स्पष्ट झालं असतं, कोण कोणाबरोबर राहत आलं, कोण कोणी खुणवलं, कोण कोणाला जाऊन मारलं। म्हणजे कमीत कमी विधिमंडळाच्या आतमध्ये झालेल्या मारहाणीच्या बाबतीत तर सत्यता महाराष्ट्राला सांगा का की सत्तेचे महा झालेले सत्ताधारी आमदार सगळे नाही, काही जण जर अशा पद्धतीने वागणार असतील तर पूर्ण महाराष्ट्राची बेइज्जती करून टाकली। आणि या माणसाचा इतिहास बघितला, परवा काय उद्धव ठाकरेंना म्हणाला, सूर्याजी पिसाळची औलाद, हे काय वाक्य? हे तर उद्धव ठाकरे अतिशय शांत स्वभावाचे म्हणून ठीक आहे, पण तुम्ही काय बोलतात, कुठल्या खानदानाला बोलतात सूर्याजी पिसाळ? शरद पवारांबाबतीत असंच भाष्य करायचं, त्यांची कन्या सुप्रियाताई यांच्याबद्दल असंच भाष्य करायचं। ज्या कुटुंबाशी त्या राजकारणाचा काही संबंध नाही अशा त्यांच्या सासरच्या मंडळींबद्दल असं भाष्य करायचं, ते ख्रिश्चन धर्मीय आहे असं भाष्य करायचं। म्हणजे पूर्ण बीजेपीची जी एक असे ते सांगायचे की आम्ही सुसंस्कृत सुसंस्कारित
असं जे त्यांच्या नेहमीचा स्टोन होता, नेहमी त्यांची जी इगो होता त्यांना की आम्ही असं काहीतरी वेगळे आहोत, पूर्ण धुळीला मिळालं. आणि हे आम्ही सभागृहाच्या पटल्यावर काही अंशी आणण्याचा प्रयत्न केला, आम्ही पूर्णतः आणू शकलो नाही. आणि म्हणून मी शेवटी म्हटलं की मला या गोष्टीचं वाईट वाटतं. हो, मला वाईट वाटलं. सभागृह हे मंदिर आहे, ह्या मंदिरामध्ये अशा प्रकारची गुंड आणून मारामाऱ्या करायला लावणं, त्या मंदिराची काल दगडं सुद्धा रडली असतील. ज्या मंदिरात यशवंतराव चव्हाण येऊन गेले, ज्या मंदिरात वसंतदादा येऊन गेले, ज्या मंदिरामध्ये शरद पवार साहेब येऊन गेले, मनोहर जोशी साहेब येऊन गेले, गोपीनाथ मुंडे येऊन गेले, त्या मंदिरामध्ये जर अशी माणसं येऊन अशा माणसांना पुढे घेऊन गुंडगिरी करणार असेल तर या मंदिराचं पावित्र्य पूर्णपणाने नष्ट करण्याचं काम बीजेपीची माणसं करतात. माननीय जितेंद्र आव्हाड की अशी चर्चा आहे की तुम्ही सदन विधानसभेत त्यांना मंगळसूत्र चोर असं उद्गारलं, त्याच्यानंतर हा ऐका, विधिमंडळात आम्ही जेव्हा पायऱ्यांवर बसतो तेव्हा आम्ही कोंबडी चोर ओरडतो, आम्ही चड्डी बनियान गँग ओरडतो. चड्डी बनियान गँगमध्ये आम्ही फोटो लावले, मंगळसूत्र चोरी ओरडले. आणि मंगळसूत्र चोर आज नाही ओरडलोय, आम्ही गेले 10 वर्ष ओरडलोय. आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हा प्रश्न विचारला, बरं झालं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कोण आहे महाराष्ट्रात मंगळसूत्र चोर? याचं उत्तर आहे आपल्याकडे? आपण उत्तर द्या ना. आपल्याला माहिती आहे कोणी मंगळसूत्र चोर असल्याची माहिती आहे आपल्याकडे? खोटा आरोप लावला. कोणावर लावलं मी? सांगा ना, आपण सांगा. नाव घेतलेलं नाही तुम्ही. आपलं असं म्हणणं आहे का? तुम्ही बरोबर आहे, तुम्ही चांगली माहिती देताय, तुम्ही चांगली माहिती देताय. अहो, मी कोणावर आरोप केला का? तुम्हाला काय याच्यावर अधिकची माहिती असेल तर आम्हाला साईडला घेऊन सांगा, आम्हाला ऐकायला आवडेल. पण धन्यवाद. मारहाण केली असं प्रेस क्लबने तुमचा आरोप लावला, तुमचा निषेध केला. ठीक आहे, आभारी आहे. काय आहे काय नक्की? असं आहे की आपण बघा ना ते काय आहे ते, आणि जो पत्रकार आहे त्याला विचारा. माझ्या तोंडाला कॅमेरा लागला, कोणातरी मोबाईल लागला, तर माझ्या तोंडातलं वाक्य तोंडावरती टेप करत होता. मी त्याला फक्त मोबाईल ढकलून दिला बाजूला, मारला नाहीये. आणि मी ह्याच्यावरती सांगतो की तोंडावरती मोबाईल आणून माझ्या तोंडातलं वाक्यही जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मग तर हाईटच झालं. ते पॅरिसमध्ये ते पापाराजींनी त्या डायनाच्या मागे लागलेलं ना, तसं आम्हाला हवे आपले काळामध्ये आबा जेव्हा होम सेक्रेटरी होते, होम मिनिस्टर होते महाराष्ट्राचे आर पाटील, त्या काळात एक बाहेरच्या प्रसंगामध्ये इफ्तारीमध्ये ते असताना स्टेजवरती एखादा क्रिमिनल बसल्यामुळे इतकं मोठं कॉन्ट्रोवर्सी झालं. आता विधान भवनच्या आतमध्ये असं पण बोललं जातं, एमसीओसी मला माहित नाही किती नाही तर थोडा किती मला सांगते असं पण. 7 habits of highly effective people. Think and grow rich. Ikigai. आम्ही ऐकलं की आपण एखादा आरोपी एमसीओसीच्या पण एखादा नाही, तोच आरोपी मोका लागलेला आहे. विधान भवनच्या आतमध्ये आज एक क्रिमिनल दोघांवरती असं सांगितलं, यांच्यावरती आणि गुन्हे काही अंकुश आणायची गरज आहे का? एक म्हणजे आपल्यालाही जाणवत असेल, विधानसभेच्या आवारात 5 ते 7 हजार लोक एका वेळी दिवसभरात असतात. आपणही खालून वर इथे येतात तर तिथं वाट काढत यावं लागतं.
अनेक वेळा यापूर्वी सभागृहात मी ऑफिशियली विधानसभेत आत मांडलेलं आहे. विधानसभेत आत मांडलेलं आहे की पास देण्यावर निर्बंध लावा, इथं चालायला जागा मिळत नाही. आणि त्यामुळं आम्ही वारंवार सांगून देखील पास देण्याची व्यवस्था इथं या विधानसभेत गेल्या याच्यात दिसते. आम्ही हे सतत सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं विधानसभेतले जे सुरक्षा गार्ड्स आहेत त्यांनाही कळत नाही की कोण अधिकृत आहे, कोण अनधिकृत आहे, कोणाला ढकला म्हणायचं. कारण कोणाला ढकला म्हटलं तर तो त्यांच्या मागे लागून त्याला बदली करेल, काढेल, अशी भीती सगळ्यांना असते. आता दुर्दैवाने आमदारांचा सहवास गुन्हेगारांच्यावर जास्त वाढलेला आहे. बाहेर त्यांचे समर्थक हे गुन्हेगार व्हायला लागलेले आहेत. आणि ज्या आमदारांचे समर्थक गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार मग एवढे हे होतात, शिरजोर होतात की ते आमदाराच्या पुढे आधी आत येतात, आमदाराबरोबर आत येतात. अनेक फोटो आपण बघतो. आणि त्यामुळं ही माणसं आत येण्याची व्यवस्था बंद झाली पाहिजे. आणि ज्यांना खरंच काम आहे, जेन्युइन आहेत, त्यांनाच दिलं पाहिजे. आता अध्यक्षांनी सांगितलं की काय असेल ते मंत्र्यांनी तिकडे जाऊन मिटिंग घ्याव्यात, ही चांगली गोष्ट आहे. आता आम्हाला बघायचं अध्यक्ष त्याला कितपत स्टिकअप राहतात. त्यामुळं गर्दी कमी होईल. आज श्वास घ्यायला किती जागा मिळते, म्हणजे ऑक्सिजनचाच जास्त आहे तिथं आता. त्यामुळं गुन्हेगार आत यायला लागले, हे दुर्दैव आहे. आता माझं 36वं वर्ष आहे. या 36-37 वर्षामध्ये मी कधीही असे अपप्रवृत्ती या दालनात, या सभागृहात आलेले किंवा आवारात आलेले बघितले नाही. गुन्हेगार सभागृहात येऊ शकतात, विधानसभेत येतात, लॉबीत येऊ शकतात, इथं धमक्या देऊ शकतात, आमदारांच्याकडे तिरक्या नजरेनं बघू शकतात, आमदारांना दम देऊ शकतात. आणि मग आमदारांच्या बरोबर कोणी आहे असं वाटलं तर आमदार सापडले नाहीत म्हणून मग त्याच्या समर्थकाला मारण्याचा उद्योग होतो. काल जितेंद्र आव्हाडांच्यावरच हल्ला करायचा होता त्यांना. जितेंद्र आव्हाड सापडले नाही म्हणून त्यांच्या बरोबरच्या माणसाला शेवटी आणलेले आहेत मारेकरी, तर मग बरोबरच्या माणसावर तरी घाला, त्यांची वारी फुकट जाऊ नये असा जर उद्देश असेल तर माहीत नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे त्यांचं टार्गेट होते. का तर जितेंद्र आव्हाड वेगळ्या गोष्टी मांडतायत. कुणी जमीन लाटली तर त्याचं त्यांनी मुद्दे मांडले, ते जिवारी लागले आणि म्हणून हा हल्ला झालाय असं मला वाटतं. माझं फर्स्ट कंटेनर जात आहे आणि हे सगळं जे घडून आलंय हे केवळ उद्यमीमुळेच झालं. त्यामुळे आज मला खूप छान वाटतं की माझा पहिला कंटेनर आज दुबईला जातोय.